परफेक्ट. नमस्ते मित्रांनो, मी डॉक्टर संदीप आसे स्वागत करतो आपलं मर्मवेदा कायरोपॅटिक आपल्या चॅनलवर. आज आपल्या इथे वर्षाताई आहेत. त्यांची 7 डेजची मेरुदंड संजीवनी चिकित्सा ही ट्रीटमेंट पूर्ण आपल्याकडे त्यांनी केली. ताई, तर तुम्हाला हे ट्रीटमेंट घेण्यापूर्वी काय काय त्रास होते थोडक्यात सांगणार? कंबरदुखीचा त्रास होता मला, त्यामुळे सायटिकाचा प्रॉब्लेम सुरू झाला होता. किती दिवसापासून कंबर दुखत? गेली 8 वर्षापासून त्रास होता मला. ओके. बरं, तुम्हाला जी कंबर पेन व्हायचे ते कशा स्वरूपाचे असायचे? म्हणजे सकाळी व्हायचे का संध्याकाळी व्हायचे किंवा पेन? सुरुवातीला थोडेसे कमी होते, पण ते सातत्याने म्हणजे वाढतच गेले. ते उठताना, बसताना, ओके, झोपताना, सकाळी उठल्यानंतर दिवसभर अस्वस्थच वाटायचं? हो, दिवसभर. बर, ह्या गोष्टीसाठी तुम्ही काही आधी ट्रीटमेंट केल्या होत्या का? हो, खूप साऱ्या केल्या, पण मग काहीच फरक नाही. जोपर्यंत गोळ्या औषधं खाते तोपर्यंत बरं वाटायचं. नंतर मग आहे तसंच. काही सजेस्ट पण केलं होतं का? हो, ऑपरेशन सांगितलं होतं मला यापूर्वी. ऑपरेशन सांगितलं होतं? बर, ऑपरेशन केलंच बरं वाटेल असं म्हणलं. बरं वर्षाताई, इथे आल्यानंतर तुम्ही किती समाधानी आहात? म्हणजे किती रिझल्ट वाटतोय तुम्हाला? रिझल्ट मला तसा दुसऱ्या दिवशीच आला मला. म्हणजे बरंच, म्हणजे 50% माझं पेन कमी झालं. आता किती समाधान आहे? आता म्हणजे असं वाटतच नाही का काही दुखत होतं माझं. अरे वा, छान. पूर्ण रिलीज वाटतंय. पूर्ण रिलीज वाटतंय आता, बऱ्यापैकी छान वाटतंय. एक चालून दाखवतं थोडंसं इथपर्यंत. चालताना थोडं बॅलन्स वाटतंय का आता पहिल्यापेक्षा? हो. असं तुम्ही तिरके पाय टाकायचा? तिरपी चालायची. पहिलं कसं चालायचं साधारणपणे? पहिला हा पाय असा असं चालायचा. आता एकदम व्यवस्थित आहे. तुमचा कायरोप्रॅक्टिक एक्सरे याच्यामध्ये MRI पेक्षा आपण वेगळ्या फाइंडिंग्स बघतो. त्याच्या बोनची लेवल काय असते, दोन तुमचे जे हिप असतात त्याची लेवल काय असते, किंवा हे स्पायनस प्रोसेस किंवा ट्रान्सवर्स प्रोसेस, हे शॅडो जे दिसत आहे कोणत्या बाजूला तुमचा मणका टर्न झाला हे आपल्याला कळतं. मग आपण हे सगळे मेजरमेंट येतात. म्हणजे सॅक्रमपासून हे आपलं इलियम किती दूर आहे, किंवा आपलं हे कोणतं शोल्डर इलिव्हेटेड झालेलं आहे, याप्रमाणे तुमच्या आपण पूर्ण डायग्नोसिससाठी हे कायरोप्रॅक्टिक व्ह्यू एक्सरे केला आपण. पण याची मेजरमेंट सॅक्रमपासून इलियम जे किती आहे हे, ओके, अशा पद्धतीनं हा समजा याची हाईट, याचं ब्रॉडनेस म्हणजे कुठे टर्न झाला त्या पद्धतीने आपण निदान करतो आणि त्याच पद्धतीनं सेटिंग करतो. जर याच्या पद्धतीने निदान करून सेटिंग केली तर लगेचच रिझल्ट येतो, म्हणजे पहिल्याच दिवशी बरं वाटतं. तर ही गॉन्स्टेड कायरोप्रॅक्टिक जी आहे, म्हणजे गॉन्स्टेड जगातली सगळ्यात जगविख्यात कायरोप्रॅक्टिक सेटिंग आहे. त्याच्यामध्ये हा पूर्ण स्पाईनचा किंवा बॉडीचा एक्सरे करून ट्रीटमेंट दिली जाते. तसं तुमचा हा एक्सरे केला आणि आपण मग ट्रीटमेंट केली, त्याच्यामुळे पहिली सेटिंग तुमची व्यवस्थित झाली आणि त्याच्यानंतर आराम चालू झाला. सरळ झोपा, खाली सरका. रिलॅक्स. Perfect.
श्वास घ्या, सोडा, श्वास घ्या, सोडा. किती बरं वाटतंय? बरं. ओके.